हे सगळे राष्ट्रीय खेळाडू आहेत। आपण सर्वांनी त्यांचा जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे। गीतांजली नरसाळे, शिवराज सूर्यवंशी पुढचा विद्यार्थी आहे। या ग्रिफिन जिमखान्याच्या विद्यार्थ्यांनी भारतीय संघामध्ये देखील या ठिकाणी आपलं नाव या ठिकाणी नोंदवलेलं आहे। पाटील, अनिकेत पाटील, शिवम जाधव आणि शेवटचा विद्यार्थी आहे ऋषिकेश गंजे। मध्ये आपण प्रमाणपत्र दिलेले आहेत। यानंतर आपल्या नैमुळचे आधारस्तंभ आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब, सगळ्यांनी पाठीमागे वा। गोंधळ करू नका, एकदम शांततेत। रेडी असेल तेव्हा सांगा। काउंटडाऊन सुरू करतोय आपण। 5 4 3 2 1। खूप धन्यवाद। आपण सर्वांनी या एकता दौडमध्ये आपण सहभागी झालेला आहात। सर्व सहभागी विद्यार्थी तसेच या ठिकाणी प्रेक्षकांना तेच बोलते मी त्यांना। दादा काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? देशाचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्तानं देशाच्या अखंडतेकरता धावा, रन फॉर युनिटी अशा प्रकारचा संदेश देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी मन की बातच्या माध्यमातून दिला आणि त्याचीच परिणती म्हणून आज त्यांचा वाढदिवस आहे सरदार वल्लभभाई पटेलांचा। आणि म्हणून आपल्या शहरातील विद्यार्थी नागरिक त्या आव्हानानुसार आज धावत आहे। सरदार वल्लभभाई पटेलांना फौलादी पुरुष म्हणून त्या ठिकाणी विशेषण दिलं गेलं। फौलादी म्हणजे की माणसाचं शरीर काय लोखंडाचं नसतं, परंतु निग्रह आणि आग्रह अशा प्रकारची राष्ट्राच्या प्रति प्रेम असल्याशिवाय मानवतेला निश्चितपणे सन्मान करण्याच्या अनुषंगाने जे विचार पुढे येतात अशा निश्चय केलेल्या लोकांना लोह पुरुष वगैरे अशा प्रकारचे उपाध्याय मिळतात। आज देश सर्वार्थाने प्रगती करत असताना जगाला हा संदेश द्यायचा की भारताची जी प्रगती होणार आहे ती फक्त भारतीय लोकांसाठीच नाही, तर संत ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे विश्वची माझी घर या उक्तीप्रमाणे जगात जिथं जिथं दुःख असेल ते दुःख निवारण करण्याकरता भारतीय विचारसरणी, भारतीय नेतृत्व त्या ठिकाणी पुढे सरसावेल असा विश्वास माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी व्यक्त केलेला आहे। भविष्यकाल भारत सर्वार्थाने आरोग्य, शिक्षण, उद्योग, व्यापार, साहित्य आणि असं एकही क्षेत्र राहणार नाही की ज्या ठिकाणी भारताचा नागरिक वंचित राहील आणि भारताच्या नागरिकांचं परिपूर्ण जीवन झाल्यानंतर किंवा त्याच्या सायमल्टेनियसली म्हणजे समांतर पद्धतीनं जगामध्ये जिथं जिथं दुःख असेल ते दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी पंतप्रधानांची मनाची भावना आहे। आणि ती साकार करण्याकरता आपण सगळेजण एकूण पाऊल पुढे टाकलेले आपण आणि त्याच अनुषंगाने आजची दौड आहे। या सर्व धावणाऱ्या विद्यार्थ्यांना, तरुणांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। विकासाच्या
बाब असे की म्हणजे आता खरं मी इतक्या चांगल्या दिवशी एखाद्या माणसाने परफ्यूम मारला आणि 8 दिवस तेच कपडे घातले, लोकांना दिसायला फक्त हा माणूस प्रसन्न वाटतो व प्रसन्न नसतो. हायजेनिक पॉईंट ऑफ व्ह्यू इट इज नॉट करेक्ट. तर आपल्या शहरामध्ये सुद्धा अशा कितीतरी बाबी आहेत की ज्या मनाला आनंद देणाऱ्या नाहीत. आणि वरवरच्या सगळ्यात शोभा दाखवण्यापेक्षा अंतरंगापासून त्या गोष्टी घडल्या पाहिजेत. आणि निश्चितपणे आपलं ध्येय कशासाठी जगतोय, क्षणिक काही गोष्टी मिळतील त्या माणसाला जीवनाचा शेवटचा प्रवास करताना उपयोगी पडणार नाही. कुठेतरी ही खोटी ईर्ष्या, खोटा द्वेष भावना याच्यातून माणसाचं मन जलत असतं आणि तो स्वतः त्याचा प्रवास संपवत असतो. आणि म्हणून उदारतेनं तुम्ही जीवन जगा. चुका होतात प्रत्येकाला चुका माफ करण्याची, सुधारण्याची संधी दिली पाहिजे. आणि खऱ्या ध्येयापर्यंत जाण्याकरता सगळे एकत्र काम केलं पाहिजे आणि ते भविष्यकाळात होईल असा माझा विश्वास आहे. ओके.